नमस्कार वाईटी फॅमिली, कशा आहात सगळेजण? तर खूप लोकांचं असं म्हणणं आहे की ताई तू व्हिडिओज का नाही बनवत आहेस? तर मला वेळ मिळत नव्हता आणि ज्या कामासाठी मी यूट्यूबकडे दुर्लक्ष करत होते त्याचंच मला पेमेंटच होईना झालं आहे. गेले 3 महिने झालं काम करते आणि पेमेंट मिळेना झालं आहे. मग आता तिकडं दुर्लक्ष करणार आणि यूट्यूबकडं माझ्या फोकस करणार मी. आणि आता यूट्यूबला जॉब बनवायचा पूर्ण प्रयत्न करणार. कारण आपल्याकडे जेव्हा पेमेंट नसतं ना तेव्हा आपली व्हॅल्यू काय असते ही मला आता समजली आहे. आपली किंमत काय असते ही मला आता समजली आहे. कितीही आपण म्हटलंच लोकांना आपले आपले तरी आपलं कोणीच नसतं हे मला आधीच कळालं होतं. म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्याच्यात यशस्वी झाले पण मी दुर्लक्ष केलं काही दिवसांपासून. तर आता गरज आहे की मी पुन्हा ॲक्टिव्ह व्हावं यूट्यूबवर. तर आता आपले डेली व्हिडिओज येतील. एवढा सपोर्ट तुम्ही सगळ्यांनी केला, खूप खूप आभार. इथून पुढं पण असाच सपोर्ट करा. आणि शॉर्ट व्हिडिओसाठी मी तयार झाले होते. वाजलेत रात्रीचे 1:30 आणि मला सकाळी पुन्हा उठायचं आहे लवकर. उद्या अंशूची शाळा लवकर आहे. असंही लवकरच असते पण उद्या जरा लवकरच, जास्तच लवकर आहे. तर आता झोपणार, खूप उशीर झाला आहे. तर शॉर्ट व्हिडिओ मी बनवत होते. व्हायरल होत नाहीत पण प्रयत्न चालू आहे. तर म्हणून मी साडी नेसली होती. कशी वाटते साडी म्हणजे नक्की सांगा. 1:30 वाजलेत, माणसांना बाहेर आवाज जात असेल. तर कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की वेगळं असं शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी सोडून काय करू शकते मी ज्याने आपलं चॅनल ग्रो होईल. तर चला बघा व्लॉग आता पूर्ण. मॉर्निंग, आता उठ ना. मी उठलाय? कसला उठलाय? जागा सोड ना, तिथनं उठ ना आता. रात्री अंशू उशिरा खूप झोपला आहे ना. लवकर झोप म्हणत होते ना, रोजच्या टाईमावरती झोपला नाही. आणि आज त्याला 6:30 वाजले उठायला. आज राहू दे मोर्या करायचं. हां पिलू? आला मांडीवर लगेच. तर पिल्लूचा डबा रेडी आहे. आज शेपूची भाजी आहे आणि चपातीचे असे तुकडे करून देते. आणि स्नॅक्सला आज बिस्किटच्या ऐवजी मी बटाट्याची भजी करून दिल्यात. अशी म्हटलं राहू दे बिस्किट द्यायचं. मग आता मी केलं तुला तयार. आमच्या अंशला मच्छर स्कूलमध्येच चावला असणार आहे पायाला. सकाळ सकाळी खजवत बसलाय पाय. नाही, मग अंधारमध्ये चावलंय. अंधारमध्ये? कुठं अंधारमध्ये बसला होता तू? मी झोपला होता. हो, स्कूलमध्ये झोपला होता? मग अंधारमध्ये घरी. इंग्लिश शाळांचा दुष्परिणाम. मी झोपला वेळ मच्छरने काटून गेला. हां, पोरगं अर्ध मराठी बोलते अर्ध हिंदी बोलते है ना पिलू? मला काय पण माहिती हिंदी. अंश काही पण माहिती किंवा विचारायच्या ऐवजी म्हणतो मी सांगला असं म्हणतो. कारण अंश खूप उशिरा बोलायला शिकला आहे. अंशच्या 3.5 वर्ष झाल्याच्या नंतर बोलायला शब्द शिकला आहे. कारण पिल्लू माझ्यासोबत एकटंच असायचं. मी काम करायचे, त्याच्याशी बोलायला कुणीच नसायचं. पूर्ण कोंडून असल्यामुळं त्या कुणाशीच बोलायची पण त्याला सवय नव्हती. हा पण खूप नशिबान आहे मी. माझं पिल्लू खूप शांत आहे. मग सांगितला. अच्छा, हा सांगितलंस? नाही, हा सांगितलं. आता आम्हाला वेड्यात काढतोय. आज लवकर येणार आहे तू घरी, माहिती आहे तुला? हाफ डे आज. तर झालं असं की अंश बॅगची चेन काल लावून आणली आणि तरी पण ती लगेच घरी आल्यावर चेन उघडून बघितली तर ही लागलीच नाही. अंशच्या पप्पाने लावून आणली होती. लावून या म्हटलं त्यांना, तर आता ते म्हणतात मी एकदा लावले तर तू जा. चालत जावं लागेल खूप दूर, कारण रिक्षा इथून जात नाहीत त्यामुळं. आणि मला जायला वेळ मिळेना. बॅग मी मिशोवरून मागवली होती आणि हिची पण चेन खराब झाली होती. ती मी रिपेअर करून आणली आणि तात्पुरती ही वापरते. आता उद्या परवा सुट्टी घेईन आणि ती पण बॅग रिपेअर करून आणेन. आणि इकडे चहा उतू चालला होता म्हणून पळत आले. माझा चहा जीव की प्राण आहे बरं का. पिल्लूला आज 15 ऑगस्ट आहे. पिल्लूला आमच्या सुट्टी आहे. पप्पानी डब्बा तिथंच ठेवलेला. पिल्लूचं सुट्टी असू नाही तर काही असू, पिल्लू घरात असला की पिल्लूचं असतं की खाली सांडायचं नसते. असं काय करतोय नको.
पिल्लूला आमच्या आज सुट्टी आहे हो ना पिल्लू. 15 ऑगस्ट आहे. मग पप्पा आले आताच, डबा तिथंच पडले. पिल्लूचं आमच्या ठरलेलं असतं वडापाव. पिल्लूला आमचा वडापाव फार आवडतो, फक्त पाव आवडतो आहे ना. घरातला आवडत नाही, मग नाश्ता बनवायला दिला नाही पप्पाला. हो, पप्पाला यायला उशीर झाला. 11 वाजेपर्यंत पोरगं उपाशी बसलं, पण नाश्ता केला नाही त्यानं. काय बास की याच्या अर्ध मराठी अर्ध हिंदी. आता हा बरोबर कचरा बाहेर टाकून येणार.